डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार तरुणाईसाठी सदैव प्रेरणादायी. प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात. भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. दिव्य भारत बीएसएम न्यूज. दिनांक 27 जुलै 2026. त्र्यंबकेश्वर. प्रतिनिधी मराठा विद्या प्रसारक मविप्र. समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून जगभर ओळख असलेले भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धापूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ज्ञान, विज्ञान, राष्ट्रप्रेम आणि युवकांना दिलेल्या प्रेरणेचे स्मरण करत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून आणि डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले यांनी डॉक्टर कलाम यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, जिद्द, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यांचे साधे राहणीमान, उच्च विचार, कष्ट करण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून तरुणांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी त्यांनी राष्ट्रीय विकासात शिक्षण, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असा संदेश दिला. याप्रसंगी टी.वाय.बी.एससी. भौतिकशास्त्र विभागाचे विद्यार्थी विशाल भोये आणि विद्यार्थिनी माधुरी भोये यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले. विशाल भोये यांनी डॉक्टर कलाम यांच्या संघर्षमय बालपणापासून ते भारताचे राष्ट्रपती होईपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करत विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता सतत प्रयत्नशील राहावे, असा संदेश दिला. माधुरी भोये यांनी डॉक्टर कलाम यांच्यात स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत, या विचाराचा उल्लेख करत प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील IQAC समन्वयक डॉक्टर विठ्ठल सोनवणे, प्राध्यापक समाधान गांगुर्डे, डॉक्टर अजित नगरकर, डॉक्टर भागवत महाले, डॉक्टर प्रनिल जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश मारसाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक आशुतोष खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर.